कारंजा लाड येथील मुलगी जेठा हायस्कूलच्या नानासाहेब दहिहांडेकर प्रांगणात आयोजित शरद व्याख्यानमाला पुष्प दुसरे मध्ये शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी शिवचरित्रातून आपण काय शिकावे या विषयावर महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले। डॉक्टर शेटे यांनी स्पष्ट केले की जिजामातांच्या गर्भसंस्कारामुळे शिवरायांची जडणघडण झाली। माँसाहेबांची पूजा अर्चा, ग्रंथवाचन आणि सात्विक दिनचर्या यातूनच महाराजांना नैतिकतेचे धडे मिळाले। त्यांनी गरोदर स्त्रियांना गर्भसंस्काराकडे लक्ष देण्याचे व टीव्हीवरील भडक मालिकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले। शिवरायांनी राज्यकारभार करताना माणसे जोडली, त्यांचे सैन्य व्यसनमुक्त होते। शत्रूवर हल्ला करतानाही प्रार्थनास्थळे आणि माता भगिनींना धक्का लागू नये असा त्यांचा कडक दंडक होता। महाराजांनी आयुष्यभर मातापित्यांच्या आज्ञेचे पालन केले। सध्याची तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून त्यांची वागणूक विकृत आणि विध्वंसक झाली आहे, अशी खंत डॉक्टर शेटे यांनी व्यक्त केली। थोर पुरुषांच्या जयंती दिनी डीजेचा गदारोळ करून लोकांना त्रास देणे थांबावे। व्यसनाधीनतेमुळे कोणतेच राष्ट्र प्रगती करू शकत नाही असे सांगत युवा पिढीने महाराजांचा आदर्श ठेवून राष्ट्र बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन नितीन उजवणे यांनी केले। वाक्य निघाले, आऊसाहेब घात झाला, आऊसाहेब घात झाला। निजामशाहाने तुमचे पिता श्री लखुजी राजे जाधवांची हत्या केली, दोन तुमच्या सख्या भावाला मारून टाकला। आऊसाहेब घात झाला। बातमी सुन्न करणारी होती। मटकन जिजाऊसाहेब खाली बसले अंधकार डोळ्यासमोर। एक हात पोटाशी जिजाऊसाहेब मटकन खाली बसल्यात आणि बसल्यानंतर मात्र मनपटलावरती ते चित्र उभं झालं। ते चित्र होतं आबासाहेबांचं, लखुजीराजे जाधवांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं। ते आबासाहेब याद आले। दांडपट्टा शिकवताना पवित्रा कसा घ्यायचा, किती पाऊल मागं सरायचं जिजाऊ म्हणून शिकवताना दांडपट्टा आणि तलवारबाजी शिकवणारे ते आबासाहेब क्षणार्धात औंच्या डोळ्यासमोर तरळले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।